आता बातमी ती पुण्याची। पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या आता 24 वर पोहोचली आहे। हडपसर काळेपडळ परिसरात आणखी दोघांचा मृत्यू झालाय। या नवीन बळींमुळे हडपसरमधल्या मृतांचा आकडा 9 वर गेलाय, तर पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 15 जणांचा मृत्यू झालाय। या प्रकरणात अद्यापही काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव। सचिन, आपण बघतोय की मृतांची संख्या 2 ने वाढली आहे, काय अधिकची माहिती आहे? आपण पाहतो की पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये विषारी दारू पिऊन जो मृत्यूचं प्रमाण आहे ते दररोज दिवसेंदिवस ती संख्या वाढत आहे। आपण पाहिलं तर पुण्यामध्ये आता ही संख्या 9 वर गेली आहे, तर पिंपरी चिंचवडची ही संख्या वाढली आहे। त्यामुळे आता या मृत्यूमध्ये जवळपास 24 जणांचा मृत्यू जो आहे तो विषारी दारू पिऊन झालेला आहे। या प्रकरणी खरं तर आता याचा तपास सगळा सीआयडी कडे गेलेला आहे। त्यामुळे या प्रकरणी आता कसा तपास होणार किंवा अजूनही मृत्यूची संख्या वाढणार का हे पाहावं लागणार आहे। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी अटक केलेले आहेत, काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पण कारवाई केलेली आहे। मात्र आता परत एकदा हडपसर परिसरातील दोघांचा जो आहे तो या मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला कळते आणि त्यातूनच आता ही संख्या जी आहे ती वाढत आहे। धन्यवाद सचिन दिलेल्या या माहितीसाठी।